काय शमिका, बाहेर बाबा बघत होते आणि मला काही कळतच नव्हतं तू काय म्हणतेस. आणि आपले असे हे इशारे आजीने पाहिले असते ना तर संपलो असतो आपण. मी तर आधीच संपले. हे बघ, सगळं दूध करपलंय माहिती. मी तुला खाणाखुणा करून हेच सांगत होते की बाहेर जाऊन प्लीज दूध घेऊन येशील का म्हणून. अरे देवा, असा गोंधळ आहे. हे बघ, एक काम कर, तू टेन्शन घेऊ नकोस. ओके, मी पटकन बाहेर जातो आणि अर्धा लिटर दूध घेऊन येतो. ठीक आहे, टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त एक काम कर, हे भांडं आहे ना स्वच्छ करून ठेव. आजीने पाहिलं तर संपलो आपण. ठीक आहे, डोंट वरी. अरे अभि, जरा इकडे. आत्ता? हा, जरा एक काम आहे मध्ये. हा बाबा. माझं काम असं होतं, माझा एक मित्र आहे उदय नेने नावाचा. मी त्याला सहज बोलतो म्हटलं की माझा मुलगा तो शेअर मार्केटमध्ये एक्सपर्ट आहे. तो म्हणाला, अरे वा, चांगली गोष्ट आहे, मराठी लोक व्यवसायात उतरत नाहीत फारसे, माझा मुलगा आहे. तर मग छानच आहे की म्हणाला. मग मला आता त्याला गुंतवणूक करताना सल्ला घेता येईल त्याचा. तर आता मला सांग, काय सांगू मी त्याला, म्हणजे काय त्याने करावं, गुंतवणूक कशी करावी. लिंबू सरबत. नाही, गुंतवणूक छोटी करावी, मोठी नाही. ते कळलं मला बाबा. मी असं करतो, तुमच्या मित्रांशी प्रत्यक्ष बोलूनच त्या गोष्टी ठरवतो. पण मला असं वाटतं की आता आपण सगळ्यांनी लिंबू सरबत प्यावा. अरे पण तू आत्ताच शमिकाला चहा आणायला सांगितलंस ना. चहा सांगितला. अगं म्हणून काय झालं, आता सुनबाईला वेळ प्रसंगी सगळं यायला हवं ना. म्हटलं तर चहा, म्हटलं तर लिंबू सरबत. पाहुणे रावळे काय सांगून येतात का. जमलं पाहिजे तिला सुद्धा, हो की नाही. आणि तसंही बरं असतं उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत, नाही का. कळलं रे बाबा, तुलाच फक्त कळलं बघ. मी सांगतोच तिला आता. लिंबू शमिका, ते चहा कॅन्सल. हा, सगळ्यांना मस्तपैकी लिंबू सरबत बनव. आजीला छान कमी साखरेचं, कमी थंड असं. चालेल ना आजी. ते मी करतो. हा, तुमचं काम बाबा, नक्की. मी आलोच जरा शमिकाला सांगून. लिंबू सरबत. मग झाला प्रॉब्लेम सॉल्व. टेन्शन गुल. हो, तू ना या जगातल्या सगळ्यात बेस्ट नवरास. बेस्ट बेस्ट बेस्ट. हा, फक्त आता एक काम कर, आता तू मस्तपैकी लिंबू सरबत बनव. मी जरा बाबांशी जाऊन 2 शब्द बोलतो तरी. मगाशी ते काय बोलत होते मला काही कळलं नाही. आलोच मी. हे बघ आशू, तू प्लीज माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नको. पण मला तुझ्या बाबांविषयी काळजी वाटत होती म्हणून त्यामुळे मी विचारत होतो की काय. जय, तू नक्की कशाबद्दल बोलतोयस. अगं, त्या दिवशी मी तुमच्या घरी गेलो होतो ना, तर तुझे बाबा वकिलाशी बोलत होते. आय डोंट नो, पण ते ना खूप टेन्स्ड होते. हे बघ आशू, मला तुमच्या कुठल्याही फॅमिली मॅटर्समध्ये इंटरफिअर करायचं नाही आहे, पण मला ना माझ्या माणसांविषयी खूप काळजी वाटते. स्पेशली तू, अनिरुद्ध अंकल. मला खूप आपलेसे वाटतात हे सगळेजण. जय, तू खरंच खूप चांगला आहेस.
डॅड टेन्स्ड आहेत हे मला माहित नव्हतं, पण आता मात्र मी ह्याचं कारण नक्की शोधेन. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. प्लीज जे काय कारण आहे ना ते त्यांना विचार आणि ते मलाही सांग. म्हणजे काय मी पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो ना जर तू मला सांगितलं तर. ओके नाही? हो, नक्की सांगेन मी तुला. आधी माधुर्याला दे, जरा बरं वाटेल तिला. तू एक मात्र डोकं छान लढवलंस. हा, चहाला सर्वता उत्तम पर्याय आहे काय. त्यामुळे डोकी थंड राहतात घरातल्या लोकांची. काय गाई नाही, डोकं म्हणजे प्रकृती थंड राहते असं म्हणायचंय मला. बरं वाटतंय ना तुला माधुरी? हो बाबा. बाबा मी ऑफिसमध्ये उभी होते आणि एकदम चक्कर आली. काहीच कळलं नाही मला. आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की घरी जा. पण नेमके बॉसही ऑफिसमध्ये नव्हते. ठीक आहे, सिक नोट ठेवली होतीस ना. आता तो काय ती नोट घेऊन घरी नाही येणार की का घरी गेलात म्हणून तुम्ही. आत येऊ शकतो का मी? सून. या ना, बसा. बसा बसा प्लीज. सॉरी म्हणजे जरा आगंतुकासारखं आलोय. सर, साधी चक्कर आली होती मला. अच्छा, म्हणजे चक्कर मध्ये पण साधी आणि स्पेशल अशा कॅटेगरीज असतात का? मला माहिती नव्हतं. ऍक्च्युली ना, आपल्या ऑफिसमध्ये आजारी पडलेल्या माणसांना ऑफिसच्या तर्फे बुके द्यायचं अशी आपण पॉलिसी केली आहे आणि त्याची सुरुवात तुमच्यापासून केली आहे. ऍक्च्युली ऑफिसकडून बुके आला असता, पण मी या बाजूला येणार होतो म्हणून म्हटलं की आपण स्वतःच नेऊन द्यावा. म्हणजे कॉमन सेन्सने मी समजू शकतो की कोण कोण आहेत ते, पण तुम्ही जर स्वतःहून ओळख करून दिली तर जास्त बरं होईल नाही का? सॉरी सर, हे माझे सर सागर देशमुख. हे माझी आजी. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. हा माझा भाऊ अभिजित. हाय. आणि माझी वहिनी शमिका. नमस्कार. नमस्कार. आई नेमकी आता घरी नाही आहे. अच्छा अच्छा. आणि आतला मेंबर राहिलाच की. अरे बापरे, ओळख करून दिली नाही त्यामुळे जास्तच चिडलेलं दिसतोय. मी आलेच तिला घेऊन. शमिका, जरा चहा
हा चहा पण. लिंबू सरबत वगैरे बघ ना जरा. हो, नाहीतरी उकाड्याचं चहा कमीच घ्यावा नाही का? हा एक्झॅक्टली. हो हो. बघू एक मिनिट. हो. अरे वा, शांतपणे राहिली त्यांच्याकडे. नाही काय ना, अनोळखी माणसांकडे एवढी शांत राहत नाही ती. हा, ज्यांना एक बाळ खेळवण्याची सवय असते तो माणूस दुसऱ्या बाळांना अनोळखी वाटत नाही. असा माझा जनरल अनुभव आहे. म्हणजे माझा मुलगा विशाल, त्याला लहानपणापासून मीच खेळवायचो ना, त्यामुळे त्याला माझी सवय आहे खूप. यु नो, वी आर व्हेरी अटॅच्ड. सर. थँक्स. अगं घे ना तिला. येऊ मी आता. खूप वेळ घेतला तुम्हा लोकांचा. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. बाय. या. मी सोडून येते. चांगले वाटले ना बॉस माधुरीचे? भला माणूस वाटला जरा. तेच असतं रे. सुशिक्षित माणसं सगळीच असतात. हल्ली सुसंस्कृत माणसं जरा कमीच आढळतात. पण अर्थात मी नशीबवान आहे त्या बाबतीत. माझी सगळीच मुलं सुंदर आहेत, सुसंस्कृत आहेत, सुशिक्षित आहेत. माझी सून आहे, ती सुद्धा सुसंस्कृत आहे. बरं, मला एक ग्लास जरा सुसंस्कृत काय ते लिंबू सरबत जरा सांग तिला. शमिका, लिंबू सरबत. अले ले ले ले, तुलाही हवंय? सर, आय रिअली वॉन्ट टू थँक यू. नाही म्हणजे तुम्ही पर्सनली भेटायला आलात. थँक्स. सी माधुरी, तुम्ही ऑफिसमधल्या, आपल्या कंपनीमधल्या काही हुशार आणि कर्तबगार लोकांपैकी एक आहात. त्यामुळे तुम्हाला भेटायला येणं हे माझं कर्तव्यच आहे, नाही का? पण माझ्या अशा येण्यानं तुमच्या घरच्यांना उगाच त्रास झाला, ते डिस्टर्ब झाले. नाही नाही, तसं काही नाही. उलट सगळ्यांना तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. मलाही खूप बरं वाटलं. खूप छान आहे तुमची फॅमिली, मन मिळावं.
पण तुमची चकोली खूपच गोड आहे. घरात लहान मुलं असलं की दिवस कसा निघून जातो काही कळत नाही, नाही का? हो, खरं म्हणजे तिच्याचमुळे मी लवकर सावरले, नाहीतर मी माधुरी, अशा वेळेस स्वतःला सावरून धरणं किती कठीण असतं मी समजू शकतो. आयुष्याची काही गणित आहेत ना, ती अशीच मांडावी लागतात. ओके, आय थिंक आय शुड लिव्ह नाव. तब्येतीची काळजी घ्या. उद्या भेटूच ऑफिसमध्ये. बाय बाय. तू त्याला काय सांगायच्या त्या टिप्स दे, पण तसा तो मध्यमवर्गीय आहे, त्यामुळे सुरक्षित असेल तीच गुंतवणूक तो करेल, तेवढं जरा बोल. नाही, मी एक काम करतो, एकतर त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत एकदा बघतो ना. काय झालं काय? माधुरी, काका तुझे साहेब आले होते आता. ओळख तरी करून द्यायचीस ना. अगं हो, ते जरा गडबडीत होते. हो ग माझं पिल्लू. गेले का ग बॉस तुझे? हा हो गेले. अगं ते ना आधी खूप स्ट्रिक्ट वागायची सगळ्यांशी, पण आता तू बघितलंस ना, प्रत्येक एम्प्लॉयची खूप काळजी घेतात ते पाहिलं मी. काळजी घेणं वगैरे ठीक आहे ग, पण बॉसनी घरापर्यंत यायचं म्हणजे मला नाही बाई आवडलं. बॉसनी बॉस सारखं राहायला पाहिजे, हो की नाही? अगं आई, आपल्या वेळेचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे, खूप बदललाय. अशी काळजी घेणं वगैरे याला साधी कॉर्पोरेट कल्चर म्हणतात. काय रे अभि, सांग ना तिला. हा, म्हणजे आता पूर्वीसारखं नाही राहिलं ना, की नोकर मालकाचं रिलेशनशिप आहे किंवा तुम्ही 10-10 तास फक्त काम करतायत. आता एम्प्लॉईच्या गरजा काय, त्यांना काही अडचणी आहेत का, हे सुद्धा बघितलं जातं. काळ बदललाय आता. कळलं मला, काळ बदलला ठीक आहे रे, पण काही गोष्टी कधीच बदलता येत नाही. हा, माणसाची वृत्ती काही सांगून येत नाही, हो की नाही? त्यांचे आचार विचार कसे आहेत, ते कसे आहेत म्हणून आपलं मी विचारलं, बाकी काही नाही. आजी, तू अजिबात काळजी करू नकोस, ते खूप चांगले आहेत. आणि हे फक्त माझंच मत नाहीये, ऑफिसच्या प्रत्येक एम्प्लॉईचं मत आहे. तू निश्चिंत राहा. दे, मी तिला झोपून येते. जायचे आईकडे, आईकडे जायचे, तुला आईकडे जायचे. चला, सांभाळून माझं पिल्लू ते. शमी पण ना, तर जेवण झाली, आवरावर झाली, अजून किचन मध्ये काय करते कोणास ठाऊक. सगळ्या बायकांना नाही स्वयंपाकघरात खुडबुड करायला फार आवडतं. एक दिवस मिळतो सुट्टीचा, त्याच्यामध्ये नुसती वाट बघा.
या मी आवरते, तुम्ही झोपायला जा. अगं राहू दे, आज सकाळपासून तू किती कामं केली आहेस? नाही होई. अरे नाही कसं, किती कामं पडले तुझ्यावर आज. सगळ्यांचा स्वयंपाक केलास, छकुलीला सांभाळलंस, दमली नाहीस का? आपल्या लोकांसाठी काम करून कधी थकवा येतो का? राहू द्या तुम्ही, मी आवरून घेईन सगळं. तुम्ही आणि बाबा झोपून घ्या. मी जरा बातम्या बघतो आणि मग झोपतो. हा, तू जागा. अगं भाई, अगं मटकी भिजवून ठेवली, ती काढून बांधून ठेवायला पाहिजे, नाही तर वास येईल सकाळपर्यंत. चल. आजच सगळी कामं काढायची होती का शमीला? अजून किती वाट बघायला लावणार आहे कोणच ठाऊक. सुरू झाला. काय बघत बसलाय तुम्ही? आज काय बराच वेळ जागे दिसताय. हा, जरा महत्वाचा कार्यक्रम चालू आहे, तो बघतोय जरा. अहो, ते तुम्हाला साने काकांना काहीतरी उद्या लवकर भेटायचं ना सकाळी? हा, ते हो, सानेनी बोलवलं ना. बरं झालं तू आठवण केलीस. आता मी जागत बसलोच ना, उद्या सकाळी डोळेच उघडले नसते. साने जरा कटकट आहे रे वेळेच्या बाबतीत. हा, म्हणून म्हटलं. नाही, बरोबर. चल चल झोपायला जाऊया आपण. चल. अरे हो, दूध फ्रीज मध्ये टाकते आणि आला. अगं मी ठेवतो की, त्यात काय. मी जाऊ का? अभि, तू तर जाऊ. नाही चल येते. मी ठेवतो तू. हा, नीट ठेवा. आणि आणखी काही मदत हवी असेल शमिकाला तर ती पण कर. आई,